पुढची बातमी. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड विरुद्ध भाजप आयटी सेल असा वाद सध्या चांगलाच रंगताना दिसतोय. वर्षा गायकवाड यांनी व्यावसायिक मोहित कंबोज यांच्यावर एसआरए प्रोजेक्ट संदर्भात काही आरोप केलेत. हे आरोप नेमके काय आहेत, त्यावर कंबोज यांनी काय पलटवार केलाय, जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून. कोई भी गवर्नमेंट डायरेक्ट किसी को कोई भी प्रकल्प दे नहीं सकती एसआरए की. आरोपांचं उत्तर आरोपांमधूनच. फक्त एखादा व्यक्ती जवळ आहे म्हणून त्याला प्रोजेक्ट नाही दिले गेले पाहिजेत. अगर आप ये बताने में असक्षम होती है तो आप अपने पद से और राजीनामा तुरंत उसी 5 मिनट के अंदर आपको देना पड़ेगा. प्रश्नांचं उत्तर प्रश्नांमधूनच. मुंबईच्या रणांगणात काँग्रेस विरुद्ध भाजप. पालिकेत दिसणार गायकवाड विरुद्ध मोहित कंबोज. मुंबई महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजेल तेव्हा वाजेल, मात्र राजकीय पक्षांनी आपापलं रणशिंग फुंकलाय. आता हेच पहा, मुंबईतील वर्षानुवर्ष चर्चेत राहणारे विषय म्हणजे एसआरए प्रकल्प आणि पत्राचाळीतला कथित घोटाळा. मी एक गोष्ट बोलू इच्छिते की वर्षा गायकवाडनी जर प्रश्न विचारले, एखाद्या भ्रष्टाचाराचा जर मुद्दा मांडला तर त्याची चौकशी केली गेली पाहिजे ना. अशा तऱ्हेने आयटी सेलच्या माध्यमातून तुम्ही जे चाललं त्याचं सुद्धा उत्तर मी त्यामध्ये लगेच ट्विटरच्या माध्यमातून दिलेलं आहे. नाव न घेता वर्षा गायकवाडांनी भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर निशाणा साधला. खरं तर हा सामना सोशल मीडियात जोरदार सुरू आहे. एसआरएच्या कंत्राटावरून सुरू झालेले हे आरोप प्रत्यारोप पोहोचले एका हॅशटॅगवर, आणि तो होता #वर्षाकारराजू. याच हॅशटॅगमध्ये अनेक भाजप पदाधिकाऱ्यांनी वर्षा गायकवाड आणि त्यांचे पती यांनी पत्राचाळमध्ये फ्लॅट लाटल्याचा आरोप केला. मला काय कोणाला घाबरायची गरज नाही. ज्या तऱ्हेने आम्ही प्रश्न विचारतो हे लोकांसाठी प्रश्न विचारतो, आणि हे मोठ्या प्रमाणामध्ये अचानक एका व्यक्तीला एवढे दिले जातं, त्याचं कारण काय, त्याच्या मागे काय कारण आहे हे विचारण्याचा अधिकार तर मुंबईकडून आम्हाला आहे ना. जर मुंबईच्या सफाई कामगारची जागा आणि त्याच्या आजूबाजूच्या पूर्ण परिसर विदाऊट टेंडर करता एखाद्या व्यक्तीला जातो एका प्रोजेक्टला, त्या संदर्भामध्ये विचारणा केली आणि त्या संदर्भामध्ये मला उत्तर येईल अशी अपेक्षा करते. मुंबईचा नागरिक म्हणून आणि मुंबईची लोकप्रतिनिधी म्हणून मला प्रश्न विचारायचा पूर्णपणे अधिकार आहे, आणि जर मी काही भ्रष्टाचार केला असेल तर तुम्ही तो ओपन करून दाखवावा. वर्षा गायकवाडांनी चौकशीचं खुलं आव्हान देत सोशल मीडियातील ट्रोलर्सनाही उत्तर दिलं. बरं, एकट्या वर्षा गायकवाड यांनीच नाही तर खासदार संजय राऊत, सुषमा अंधारे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनीही मोहित कंबोज यांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले. पहला तो मैंने कभी भी किसी मीडिया में, सोशल मीडिया के माध्यम से हो, प्रिंट मीडिया हो या कहीं पे भी पत्रक हो, मैंने ऐसा कभी भी डिक्लेरेशन या किधर भी नहीं बोला कि मैंने एक्टिव राजनीति से संन्यास लिया है या मैंने छोड़ी है. ये किसने कहां से अखबार में स्टोरी की, किसने की और किस बुनियाद पे की, तो ना मैं इसमें कभी जाने का प्रयत्न किया, क्योंकि ऐसी हजारों स्टोरियां होती रहती हैं, चलती रहती हैं. कोई भी गवर्नमेंट डायरेक्ट किसी को कोई भी प्रकल्प दे नहीं सकती एसआरए की. 30 प्रकल्प की लिस्ट, मेरा ऐसे उनसे हाथ जोड़ के निवेदन है वर्षा गायकवाड़ जी से कि आप 30 छोड़िए, आप मुझे 5 प्रकल्प बताइए कि कौन से एसआरए ने मुझे या महाराष्ट्र सरकार ने मुझे डायरेक्ट दिए हैं. अगर आप ये बताने में असक्षम होती हैं तो आप अपने पद से और राजीनामा तुरंत उसी 5 मिनट के अंदर आपको देना पड़ेगा. आता महाविकास आघाडीकडून प्रामुख्यानं वर्षा गायकवाडांकडून पुरावे येणार का, की आणखी काही लवकरच कळेल. पण तोपर्यंत सोशल मीडियात असे ट्रेंड येतच राहणार. या वादाचं पुढे काय होणार हे पाहणं तर महत्त्वाचं ठरणार आहे. पण महत्त्वाची बाब म्हणजे की या आरोप प्रत्यारोपामध्ये जे आरोप प्रत्यारोप केले गेलेत त्याचे पुरावे समोर येणार की नाही हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज जयस्वालसह मी अजय माने, वेदांत नईपसह एबीपी माझा, मुंबई.